आमचे सुरू केलं त्या वाईट दिवसामध्ये जगत असताना तेव्हा तो आपल्या सर्वांची काळजी घे. तू गुणतानीच काम करेल पुढे पण निवडलेले होईल बाबा. आम्ही आज वर्षातील सत्यामध्ये आनंद आणून देऊ खरोखर तू आमच्यासाठी तुझ्या गौरवासाठी आम्हाला निवडून घेतलेस. तेव्हा पहिले बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पडेल. या वचनाद्वारे तेव्हा तुझं वचन जे काय आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला इथे उभं केलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते देवा. हा मी कानून मानणं आहे आमच्यासाठी परमेश्वर देवा. की प्रत्येकाच्या मुखात जाऊन देवा त्याच्या कार्याचं गौरव महिमा भाव असं मी बोलत नसून तुझं पवित्र आत्म्याचं कार्य करावं असं पुन्हा एकदा देवा हे वचनावर तुझा आशीर्वाद पडून त्याच्या वचनाद्वारे तुझं मान महिमा आणि गौरव व्हावं असं तू पुढची वेळ तुझ्या हातात देत आहे. मागण्याने कल्पनेपेक्षा अधिक देतोस म्हणून तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त गोड पवित्र नावात मागितले आमेन. देवाची मी स्तुती करते की सुंदर असा दिवस त्यांनी तुमच्यासाठी दिलेला आहे. त्याच्या वचनात जाण्यासाठी त्याच्या वचनातून पुढाकार आपण स्वतःहून घेण्यासाठी तर आपली सर्वांची इथे येण्याची निवड त्यांनी. आज मी तुमच्यासाठी एक सुंदरसं वचन घेऊन आलेले आहे. कदाचित ते तुमच्यासाठी ते वचन असू शकेल, एक प्रॉमिस म्हणा की किंवा बायबलचे एक गुड न्यूज म्हणा. आणि मी जे तुम्हाला वचन सांगणार आहे किंवा जे गुड न्यूज सांगणार आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने मी त्या वचनाकडे पाहते तसं तुम्ही त्या वचनाकडे पाहावं किंवा त्या न्यूजला पाहावं. आणि ते वचन आहे परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आमेन. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. गेली वर्षभर आम्ही ज्या परिस्थितीतून चाललो आहोत आणि ज्या परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला नेत आहे अख्खं जग डिस्टर्ब झालेले आहे. आणि या जगात राहत असताना तिथे आम्ही आहोत, त्या जगामध्ये आम्ही आहोत. रोज एक दिवस आमच्या आयुष्यामध्ये नवीन असा येतो की माहिती नाही उद्या काय होणार. आज पण आता मागे पडत चालले आणि वेगळा आनंद असा आलेला आहे की समजत नाही त्याचा दिवस आमच्या आयुष्यात कसा असणार. आणि म्हणून मी सांगते की रोज सकाळी उठा आणि बोला की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आमच्या बरोबर आहे हे आपण प्रत्येकाला दिसलं पाहिजे. आणि म्हणून म्हणत आहे मी की तुम्ही जसं मी पाहते तसं तुम्ही पहा त्या गोष्टीकडे. आणि अंतःकरणापासून असं बोलून आतमध्ये म्हणायला सांगतं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. इथं बसलेला सैतान देखील लाजून गेला पाहिजे. इतका तो आत्मविश्वास आणि विश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. सांगतात की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. काही जणांना ही लाईफ वाटते वचन वाटेल परमेश्वर माझ्या बरोबर आहे. पण मी वैयक्तिक माझ्याविषयी सांगेन की मला वाटतं ज्यांनी त्याने अनुभव घेतलेल्या गोष्टीसाठी प्रत्येकासाठी हे वचन असेल. पण माझ्यासाठी वैयक्तिक ज्या परिस्थितीत आम्ही जातो मी गेले त्याच्याद्वारे मी असं बोलू शकते की परमेश्वर हे फक्त आहे हे लाईफ नसून हे लाईफ आहे, जीवन आहे परमेश्वर. जी व्यक्ती त्या परिस्थितीतून जाते अनुभव घेते त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस जाणवते परमेश्वर माझे लाईफ आहे, परमेश्वर माझे जीवन आहे. आता तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तीच्या बरोबर परमेश्वर त्या व्यक्तीचं जीवन कसं असू शकतं, कसं असू शकेल. म्हणतात की अरे ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे त्या माणसाचं आयुष्य कसं आहे, अतिशय सुंदर, एकदम छान. की माणसाने बघता क्षणी म्हणावं वाटतं ह्याच्याकडे तेव्हा त्याच्याकडे खूप चुकीची गोष्ट आहे. हा मोठा गैरसमज आहे. बोटीमध्ये प्रवेश ख्रिस्त होता तेव्हा बाहेर आलं की नाही. येशू ख्रिस्त होता बोटीमध्ये, मग वाटत असाल जर तिथे बसून बोटीमध्ये वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्त शारीरिक दृष्ट्या जर तिथे उभा होता आणि जरी वादळ आला तरी ते आपल्या बरोबर प्रवेश ख्रिस्त आम्हाला दिसतो का. प्रेषितांच्या मताने आपण म्हणतो की इथं परमेश्वर आहे, इथे येशू आहे, आम्ही विश्वास त्याच्यावर देत आहे. जर शारीरिक दृष्ट्या जर परमेश्वर येशू ख्रिस्त त्या बोटीमध्ये असून जर वादळ येऊ शकतं तर आमच्या जीवनामध्ये वादळ येऊ शकतं. पण आमच्यामध्ये हा विश्वास पाहिजे की माझ्या बरोबर कोण आहे,
येशू आहे, त्यांच्या बरोबर शारीरिक येशू होता, पण तो बॉडीमध्ये स्पष्ट बसलेला. त्यांना झोप लागली, त्यांना भीती वाटत होती, ते बिंदास होते. त्यांना माहिती समुद्रात आहे, नदी होत आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, आपल्यामध्ये टेन्शन नाही आपल्याला. मग त्या विश्वासानेच पेत्र देखील चालताना पाण्यावर होती, कारण त्याला विश्वास होता की माझ्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्त आहे, म्हणजे आमच्या जीवनामध्ये हे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. 12 शिष्य सतत त्याच्या बरोबर होते, तरी पण त्यांच्यावर किती वाईट प्रसंग आले, सुखासुखी नाही गेले कोण. म्हणून सांगते की जर आमच्या बरोबर परमेश्वर आहे ना, तर हा गैरसमज दूर करा तुम्ही, की तुमच्या आयुष्यामध्ये संकट कधी येणारच नाही. कारण तुम्ही जसं पुढे पुढे जाता येशूमध्ये वाढता, विश्वासामध्ये स्टेप बाय स्टेप तुमच्या पुढे संकट येतच राहणार, येतच राहणार, येतच राहणार. आता आपण एक गोष्ट वाचली की स्टोरी वाचली नव्या कराराची. नव्या करारामध्ये अशी वरच्या पानावर पण लिहिलेले गेले, मध्ये दर्शन दिलं तू त्याचं नाव येशू असेल, त्याला इमॅन्युएल असं. इमॅन्युएल सांगतं काय, आम्हा बरोबर देव. प्रेज द लॉर्ड. कारण जुन्या करारामध्येच ते सांगण्यात आलेलं आहे संदेशामध्ये, की त्याचं तो कोण असेल, इमॅन्युएल असेल, म्हणजे आम्हा बरोबर देव. जुन्या करारामध्ये पण येशूविषयी भाकीत केलं होतं की आम्हा बरोबर देव. 12 शिष्यांना पण त्याचा अनुभव आला, आम्हा बरोबर देव. आमच्यामध्ये पण आजच्या काळामध्ये विश्वास पाहिजे कोणाच्या दिवसात, माझ्या बरोबर परमेश्वर आहे, माझ्या बरोबर देव आहे. येरोच्या गेट जवळ हा अंधारी तरी बसवला, तो अंधार पण होता, तो भिकारी पण होता. येरोविषयी असं म्हटलं जाते की 99% ते शहर सायलेंट होते, शांतता होती. जुन्या करारामध्ये असं म्हटलं जातं की येरोच्या विषयी असं म्हणतात की असा शाप होता त्या सिटीला, की जो कोणी हे शहर बांधेल त्याचा पहिला मुलगा मरेल, आणि त्याचं फाउंडेशन जे असेल त्याचा शेवटचा मुलगा. असे खतरनाक आणि खतरनाक सिटी, आणि सायलेंट सिटीमध्ये हा अंधार ठिकाणी भीक मागतो. आणि जेव्हा अंधार ठिकाणी भीक मागवत होता, त्याचं वाचलं असेल वचन म्हणून वाचू नका, ते एक लक्षपूर्वक आहे, कारण वचनातून आणि शब्दातून सृष्टीची निर्मिती झाली. तो त्याला हात मारतो, लोकांना विचारतो हा बोलत कसं आहे, ते म्हणतात की येशू नासरेतचा, तो त्याला हात मारतो. तिला ऐकून नाही की हा आजार बरे करतो, त्याच्याविषयी परत त्याने ऐकलं असं. त्याला कधी वाटलं पण नसेल अशा खतरनाक सिटीमध्ये कधी येशू पण जाईल. त्यालाही आश्चर्य वाटलं असेल की मला आता हा चान्स मिळाला, आणि विचार करा जो मनुष्य आपल्या समोर चाललाय, आपल्याला एखाद्या हात मारायचे, आपल्याला गॅरंटी आहे की मनुष्य आजारी आहे आणि मला आजार, तो मनुष्य किती बरे राहणार, हात मारतो. हे येशू नासरेतकर माझ्या एक दाविदाच्या पुत्र माझ्यावर दया. पहिली हात येशू पण ऐकायला गेली का नाही गेली, पहिली हात नाही ऐकायला गेली. पुन्हा तो ओरडतो, हे येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. जेव्हा सेकंड त्याने हात मारली तेव्हा काय झालं माहितीये का, आपण वाचत नाही लक्षपूर्वक, तिथे काय लिहिलेलं आहे, तिथल्या लोकांनी त्याला अडवलं, शांत बस, शांत बस, विरोध केला, किती मोठ्याने बोलतो, शांत बस. पण त्याने ते ऐकलं का त्यांचं नाही ऐकलं, मोठे हात मारतोय, हे येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. आणि इतक्यात त्याला परमेश्वराने करून बघितलं, येशू निवडून बघितलं आणि माझ्यावर कोण नाही विचार करा, त्याने हात मारून केल्यामुळे तो का आले, कुठे आहेस तू, तुला बोलवले. प्रेज द लॉर्ड. तू आता 3दा हात मारली, तुझ्या हात मारून ऐकून नाही गेली, पण आता तो तुला बोलत नाही. लक्षात ठेवा, आपण जेव्हा येशू मध्ये वाढतो, स्टेप बाय स्टेप एक पुढे पाऊल टाकतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात. कदाचित आपण जास्तीत जास्त येशूमध्ये वाढत जाऊ, तसं तसं आपल्या जीवनामध्ये विरोध येतात, त्रास होतो, माणसं आडवी येतात, प्रगतीच्या पथावर माणसं पाय घालतात. येशू पण आमचा आवाज जाऊ देत नाही, आमचे तोंड बांधले जातात, शांत बस, शांत बस, काय बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, नंतर येशू आपल्या कोण आहे,
कोण आहे? तुमची हात त्याच्यापर्यंत गेली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला कसं कळणार की प्रोफेशनलिस्ट आमच्याकडे काम करत आहे? याच्या संदेशा म्हणतो की माझ्या कल्पना तुमच्या नाही येतात, माझे विचार तुमचे नाही. प्रत्येक स्टेप बाय स्टेप इन्स्टंट सगळ्या गोष्टी मिळत नाही. लगेच तुम्ही हात मारण्यात देवा तुम्ही ऍटलीस्ट पाहिजे इम्पॉसिबल आहे. कुठल्याही शाळेत जा, युनिव्हर्सिटीला डायरेक्ट एक्झामिनेशन नाही, एक्झाम द्यावा लागतात. किती श्रीमंत असू द्या, किती मोठा मनुष्य असू द्या, एक्झाम द्यावीच लागते. आपण शिक्षण घेतो म्हणून आपण पुढे जातो, एक्झाम देत स्टेप बाय स्टेप. हे पवित्र मंदिर पण त्यासाठीच आहे, आपला विश्वास वाढवण्यासाठी. जे येतात दरवेळेस येतात त्यांना माहिती की माझा विश्वास वाढतोय, चेंज नाही पडत, नाही गेलंच पाहिजे. कारण पूर्ण आठवडा तो सांभाळतोय आपला. पुढचं जीवन जगण्यासाठी आपली गरजेचं आहे. असं नाही की ह्या चर्चमध्ये पवित्र मंदिर तुमच्याकडे आहे, तुम्ही देवाच्या सहवासात असं कुठे जाऊ शकता, कसेही करू शकता. पण लक्षात ठेवा, फॅमिली आणि चर्च उपस्थित वेगळी असते. फॅमिली प्रेयरची संगत कोणी चर्च उपस्थितीशी नकळत. मंडळात आपण कशाला केलं पावलं चर्चमध्ये घरात उपस्थित असते. मंडळी स्थापन केलेली आहे ना, पवित्र आत्म्याने मंडळी स्थापन करण्यात आलेली आहे. तुम्ही जेव्हा वाटता प्रवेश तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स ठरले. बायबलमध्ये किती वर्ष आहेत मला माहिती आहे, किती मुलं अंदाजाप्रमाणे असतील 2000 1500 शिवाय सुद्धा छोटे 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 वर्ष आहेत. वचन म्हणजे काय? प्रॉमिस. वचन म्हणजे प्रॉमिस. प्रॉमिस कधी दिले जातात? अडचणीच्या वेळेस विश्वास वाढवण्यासाठी म्हणतात प्रॉमिस तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. प्रॉमिस प्रॉमिस कशाला म्हणतात? जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे प्रॉमिस आहे, पण फुल स्टॉप कुठे आहे? परमेश्वर माझ्या बरोबर आहे. प्रॉब्लेम्स प्लस प्रॉमिस इज इक्वल टू परमेश्वर माझ्या बरोबर आहे. इथे फिनिश होतात सगळे प्रॉब्लेम्स, पाठीमागे होतात. जेव्हा आमच्या प्रसंग येतात किंवा पिरियड मध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला जे धार्मिक ते राहतात तेव्हा त्यांना जाणीव होते की माझ्या बरोबर परमेश्वर आहे. मी माझे उदाहरण देते. मी कालच देवळीला सांगितलं, मी ना अशी घरामध्ये बसली नाशी ती आपल्या 4 भिंती असतात, 4 भिंती असतात. मी हसायला झाला की मी काय पण खरं आहे, माणूस खरं सांगून हे वेळ खूप चांगलं असतं. देवामध्ये वेळ खूप चांगलं, बरोबर. अशी भिंती असतात तर मग भिंतीकडे मी अशी टक लावून बघते आणि माझी ना ते भिंतीवरती माझ्या नजरेने असे प्रॉब्लेम्स दिली, नजरेने हाताने लिहिली तरी मला वेळासाठी काय करते भिंतीवर लिहिते अशी. आणि बापरे हे अशी कसं काय करायचं तेव्हा माझ्या बापरे कसं नाही करायचं आणि पूर्ण माझी भिंत नजरेने लिहिते त्या प्रत्येक त्या प्रत्येक अशी लिहित बसते. आणि बापरे असा विचार केला की मला एकदम टेन्शन कसं पल्ला काढायचा, कसं करायचं कसं करायचं. अजून आताशी आपली काय माहिती कसं होतं. आम्ही आपला असाच विचार करत बसतो. आणि अचानक काय होतंय, मी अक्षरशः मी असं इमॅजिन करते की तिथं प्रवेश दिसताना असं आणि पाठीमागे काय लिहिले गेले प्रॉब्लेम्स आणि पुढे प्रवेश दिसते. आणि मग लोक बघते आणि मला काय दिसतच नाही मागचं काय लिहिले काय दिसतच नाही मागे काय. मग एखाद्या इकडे टोक वेलांचे दिसते, एक काना मात्र दिसतो पण ते दिसत नाही काय काना मात्र काय वेलांटी काय ते नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढा त्या प्रॉब्लेमच्या पुढे समजता त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की हे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. तुम्ही प्रोफेशन दिसताना मोठं बनवा तुमच्या लाईफ मध्ये, त्याला समजा सगळ्यात मोठा आहे माझ्यापेक्षा, माझ्या प्रॉब्लेम्स पेक्षा, माझ्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स त्याच्यापेक्षा मोठा परमेश्वर आहे. तुम्हाला प्रॉब्लेम्स लाईफ मध्ये कधीच दिसणार नाही. माणसाची कमजोरी माहिती काय सगळ्यात मोठी आहे? नकारात्मक विचार करणं.
आम्ही विचार करतो की नाही मी सेल्फिशपणा करून माझ्यामध्ये आहे किंवा जास्त मी जरा इन्सल्ट करतो लोकांना जास्त. माणसाची कमजोरी असू शकते, पण सर्रास प्रकारामध्ये माणसामध्ये सगळ्यात जास्त कमजोरी कोणती असेल ना ते निगेटिव्ह थिंकिंग किंवा म्हणजे एक नकारात्मक आम्ही गोष्टी जास्त विचार करतो आणि आमचा कल जास्त त्याच्याकडे. एखादी व्यक्ती जर असेल ना त्या व्यक्तीचे आपण जास्तीत जास्त आपण त्याच्यातले वाईट गुण कसे आहेत ते आम्ही काढलेलं असतो. अरे पण त्याच्यातले चांगले गुण आहेत ना काहीतरी. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला बनवलेले आहे, पण त्या व्यक्तीचा म्हणजे माणसामध्ये पण एक चांगला गुण असतो. तुम्ही ते गुण बघायला पाहिजे. नकारात्मक गोष्टी माणूस इतका भावत गेलेला आहे की तुम्ही बाहेरचा प्रयत्न वाटतात, बायबल वाचतात, रोजची घरात उपासना होते, प्रार्थना होते किंवा आम्ही सुंदर गाणी संगीत ऐकत बसतो, चांगले विचार आम्ही वाचत बसतो. तर आपण त्याच्यातून कदाचित बाहेर पडतो सुद्धा, थोडा काय बाहेर पडतो. पण काय लोक असतात चिटकून होतात. एक खड्डा असतो, खड्डा आहे, खड्ड्यामध्ये माणूस पडलाय, शिडी पण नाही, दोरी पण नाही, वरती आणाय. मी तर म्हणते हेल्प माग, हेल्प घ्या कोणाच्याकडे, काउन्सिलिंग करून घ्या. तुम्ही जर त्याच्यातून बाहेर पडत मैत्री करा, मैत्री खूप चांगल्या गोष्टी कन्व्हर्सेशन चांगलं झाल्यामुळे आपण पुन्हा पॉझिटिव्ह मध्ये येतो. एखाद्याच्या विचारात त्याच्यामध्ये ऍटिट्यूड दाखवायची काही गरज नाही. संत पाऊल सुद्धा म्हणाले की माझ्यासाठी प्रार्थना करा. का संत पाऊल बोलतात, पेत्र विश्वास बोलतात, किती मंडळ्या स्थापन केल्या, पण तरी पण ते म्हणतात आमच्यासाठी प्रार्थना करा. त्यांनाही प्रार्थनेची गरज आहे, त्यांना ते पण हेल्प मागतात ना सगळ्यांकडे प्रार्थनेच्या द्वारे. आम्ही महिला मंडळामध्ये गाणं गातो, त्याच्यामध्ये देवाची ही कसली नावं आहे. प्रत्येक संकटाच्या वेळेस परमेश्वराला दिलेलं नाव दिखणे म्हणतो ना, त्यापण ते जवळ जास्त सांगतात नावात हात घालून. त्या प्रत्येक प्रसंगामध्ये देवाचे नावं दिले, त्या नावाचे हात घालतात, तर ते जास्त रिलेशन देवाजवळ जास्त आहे. प्रसंगात आम्ही जातो तेव्हा जाणतो की परमेश्वर माझ्या आम्ही जेव्हा देवामध्ये जातो परमेश्वर आम्हाला सत करायचे काम करते. देतो किती प्रसंग आले आमच्या. एक लक्षात ठेवा की देव आपल्या सोबत आहे ना, आम्हाला कोणी काही करू शकत नाही. आता आपण स्तोत्रसंहिता वाचतो 34 वचन, त्याच्यामध्ये काय सुंदर वचन दिले की ज्यांनी ते प्रकाश पावले आणि त्यांची तोंडे लज्जेने कधीही काळवणार नाही. ज्यांनी प्रत्येकाबद्दल नाही सांगितले, पण ज्यांनी जे सकारात्मक विचार करतात, सकारात्मक गोष्टी बोलतात, त्यांच्यासाठी हे बोललं गेलेलं आहे. फोकस तुमचा नेहमी चांगल्या गोष्टीकडे असेल, निगेटिव्ह गोष्टीकडे. मी महिला मंडळामध्ये एक गोष्ट सांगितली संदेशामध्ये. एक प्रोफेसर होते, त्या प्रोफेसरांना एकदा लेक्चर घेता आणि ते म्हणतात की मुलांना तुमच्या एक्झाम, मुलं घाबरतात, सर असं काय करताय, एक्झाम घेते परीक्षा सांगायचं ना आम्हाला काय नाही. परीक्षा ही अभ्यासाने संबंधित नाहीये, तुमची परीक्षा घेतो. आणि अचानक त्या प्रोफेसरने काय केलं, प्रत्येकाला एक पेज आणि तुम्ही पेज घ्या, तुमची एक्झाम सुरू करा. फक्त 10 मिनिटे मुलांनी पेपर बघितले, पेपर वाईट पेपर मागे थोडी वाईट. प्रोफेसरला बोलले, अरे मग सर कसं घ्यायचंय, काय करायचं, प्रश्न नाही, उत्तर नाही, याच्यामध्ये तुम्हाला बघा त्यात काय दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक ब्लॅक स्पॉट, काय होता, एक काळा स्पॉट असा बारीक केला. ते म्हणाले की हा बारीक स्पॉट आहे आणि हा तुमचा पेपर आहे, आता तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या, तुम्हाला जे दिसतं त्याच्यावर तुम्ही लिहू शकता.
आणि त्याच्यानंतर ते मुलं तर काय बसले, मुलं एकदम मग्न झाले दुनियामध्ये. 10 मिनिटानंतर पेपर गोळा करण्यात आला. ते सर म्हणाले की तुम्हाला मी आता सांगतो की तुम्ही काय काय लिहिलं. मग त्या मुलांचे एक गोष्टी वाचायला लागली. एक मुलगा लिहितो की या वाईट पेपरमध्ये मला काळा डाग दिसला, हा डाग म्हणजे माझ्या आयुष्यातील वाईट प्रसंग होता, तो मी कधी विसरणार नाही. काय जर मुली अशा होत्या गेल्या की एका रात्री मी पळून गेले होते, घरात सांगितलं मी बाहेर गेले म्हणून, मैत्रिणीकडे अभ्यासाला गेले, हा माझ्या आयुष्यातला काळा डाग होता, त्या दिवशी मी लबाड केली. एका सांगितलं की मी त्याची ते वाईट 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 गोष्टी. मग प्रोफेसर ते म्हणाले की सगळ्यांनी त्या काळ्या डागाविषयी, पण तुम्हाला एवढा मोठा पेपर दिसला, एवढा मोठ्या पेपर मध्ये व्हाईट कलर कुठेच नव्हता. किती जागा आहे व्हाईट, पूर्ण सराउंड व्हाईट पेपर, त्याच्यामध्ये तुला काळा डाग दिसला का? तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी नाही आहेत का? म्हणजे विचार करा, आपल्या स्टुडिओ आम्ही म्हणजे आपण काय करतो ते बाकी सगळे विसरून जातो आणि आम्हाला त्यामध्ये वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टी. आणि लक्षात ठेवा, नकारात्मक गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये इतक्या मनात भरतात ना, त्याच्यामुळे काय होतं मंडळी, मग म्हणतात ना वातावरण खराब करून टाकतात, जिथे राहतो तिथलं वातावरण खराब करून टाकतात, फॅमिलीचं वातावरण खराब करतात. समजा विचार करा, एक व्यक्ती आहे घराचा फॅमिली मेंबर, घरात सकाळी सकाळी उठला, कामाला काय करून गेलं तो घरात वाईट बोलत बोल आहे असं केला कामाला नाही, तुला तिकडे वातावरण चांगलं मिळालं, कॅन्टीनला खाणार नाही, काय काय फायदा सगळं झालं. संध्याकाळी जेव्हा घरात आला काय वातावरण खराब करून गेलं त्याच्या घरातली व्यक्ती त्याच विचार मला असं का बोललं, मी असं काय केलं, मी असं मी अशी मी तशी. ती व्यक्ती त्या विचारात आणि तो मात्र व्यवस्थित आहे तिच्या फॅमिलीत, तर फॅमिलीपासून लांब गेलो. तुला घरी आल्यास कळलं की आधी किती वातावरण खराब करून गेलं. विचार करा तुम्ही या गोष्टीसाठी, तुम्ही जेव्हा जाता नकारात्मक गोष्टी आमच्या लाईफ मध्ये वाईट विचार करायला लागतात आणि वातावरण ते सगळं खराब करतो, जिथे आपण बसतो त्या ठिकाणी. परमेश्वर आमच्या आयुष्यामध्ये केव्हा कमजोर, जे कमजोर आहेत त्याच्यामध्ये परमेश्वराचं कार्य जास्त आहे. तांबडा समुद्र त्याला दाखवायचं असतं की किती भार आहे, किती मोठा आहे स्वातंत्र्य. दानियेलची सिंह टाकलेली गुहा, आयुष्याचा आग, मोशे गोट्या गोट्याचा होता. माझं कमजोर मध्ये परमेश्वराचं कार्य जास्त आहे, कारण त्याला दाखवायचं असतं की तुम्ही किती सामर्थ्य आहे. फार त्यांनी तर का कठीण केलं, का फार राजा होता, एका धमकीमध्ये पाठवलं नाही पाहिजे, ते काय म्हटलं काम आहे, बोलू शकला असता फारू ना. परमेश्वराने त्याला त्याचं कठीण का केलं, कारण परमेश्वराला दाखवायचं होतं की मी कोण आहे, मी किती महान आहे, मी किती सामर्थ्यवान आहे, मी किती गौरवशाली आहे, हे परमेश्वराला दाखवायचं होतं. आणि विशेषतः इस्रायल लोकांना त्याला दाखवायचं होतं, कारण त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचा होता. आणि म्हणून त्यांनी ते हा त्रास दिला आणि आपलं सामर्थ्य प्रकट केलं. तर ते प्रकट करण्यामध्ये काय होतं, अजून इस्रायलाचा विश्वास काढण्याचा आणि आपल्याकडून देव वापरेल, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. जेव्हा पहिला मुलगा मिळाला तेव्हा घेऊन जायला सगळ्या, त्या मोशी सुद्धी ते लोक निघून गेले. 40 वर्ष ते लोक प्रवास केले इस्रायलला. कनान देशाच्या जेव्हा घेऊन आला, आपल्या सगळ्या स्टोरी माहिती आहे, तेव्हा मोशे म्हणाला हा कनान देश. 40 वर्षाच्या प्रवासामध्ये फक्त सेकंड जनरेशन गेलं कनान देशापर्यंत. निघताना सगळ्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला उद्या प्रवास असलेल्या देशामध्ये कनान देशात तुम्हाला पण गेले 3 माणसं, बाकी सगळे नेक्स्ट जनरेशन का वाट बघायची इच्छा नसते त्यांची. ते पहिल्याचे इस्रायल लोक दुसऱ्या देशातून बाहेर सगळे डिस्टन्स पाहिजे, वाट.
मटन पाहिजे, हे पाहिजे, पाणी पाहिजे, जरा पेशन्स आहे त्याच्यात. प्रत्येक गोष्टीला वेळ. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादी गोष्ट खूप उशिरा होत असेल, खूप लेट होते, तर समजून जा की तुमच्यासाठी परमेश्वर एखादी बेस्ट योजना केलेली आहे. आम्ही त्याच्या मागे काहीतरी उद्देश असतो. लक्षात ठेवा, जर आम्ही देवामध्ये बाळगतो, धार्मिकतेमध्ये आहे ना, तुम्हाला लेट होतो नाही का त्या गोष्टीमध्ये, तर समजून जा की खूप बेस्ट थिंग आपल्या लाईफ मध्ये होणार आहे, जे आम्ही विचार पण करू शकत नाही. आम्ही देवाला म्हणतो की देवाला 100 रुपये दे, 100 रुपये दे, प्लीज मला 100 रुपये शिकू कर. देवा म्हणतो, अरे तू माझ्यावर, मी तुला आता 2 मिनिटात चेक घेऊन येईल बघ, पण तुम्ही मागता किती 100. तुम्ही तात्पुरती गरज बघता त्या गोष्टीविषयी. तुम्ही सगळ्यात भाव देवाकडे टाका. परमेश्वरा तुझी इच्छा, मला पैसे, तुझी इच्छा का बोलायचं, मला 100 पाहिजे न जाणं, त्याला जास्त द्यायचं असेल ते बाबा प्लीज एकच गोड सर्व दोन्ही गोडची बस काय नको, माझ्या मुलगा सर्व अरे पण ते बाबा तुला अमेरिका ठेवलंय ना तिथे, तुला बाहेर पाठवायला पहिलं टेन्शन घेते. तुम्ही देवापावर टाका, तुम्ही देवापावर टाका. देवा तुझी इच्छा, जशी तुझी इच्छा, हे मी हे म्हणा प्रार्थनेमध्ये तुमचे प्रॉब्लेम देवाला कधी सांगू. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे घेणारा परमेश्वर. कनान देशामध्ये तिथे गेल्यानंतर मोशेंना काय करतो, 10 माणसं निवडून इस्रायलच्या आणि कालेब आणि योशुआला निवडतो, अशी 12 लोक निवडतो. काय सांगतो मोशे की या देशात जाऊन रेकी, आताच्या भाषेत रेकी करून इन्फॉर्मेशन सगळी काढून त्या देशाची, ते लोक कसे आहेत, काय तिथं जमीन कशी आहे, तिथं आपण गेल्यानंतर काय करू. आणि 12 माणसं गेली, 12 माणसं गेली, कालेब योशुआ 10 माणसं. आणि जेव्हा तिथून केलं फिरून 10 माणसं पहिली आली, ते काय मधाचं पोळ घेऊन आले, काय काय सामान वस्तू घेऊन आले. आणि काय सांगितलं तिथल्या इस्रायल लोक सगळी वाट बघत होते त्याची पूर्ण जमाव. असा विचार करा, पूर्ण जमाव असं उभा आहे, आपण पिक्चर मध्ये बघतो मोशे उभा आहे काठी घेऊन, आणि ते 10 माणसं आले. मोशे म्हणत आहे सगळ्यांसमोर, काय झालं, मला कसा वाटला देश, तिथे आम्हाला परमेश्वर घेऊन जाणार आहे. काय म्हणतात ते, खूप सुंदर देश आहे, फार सुंदर, तुझा मनाचा प्रभाव इतकं सुख आणि समृद्धीने भरलेला देश. काय तिथली जमीन सुपीक आहे, जे तुम्ही करत येऊ तिथे लोक काय, पण त्यांनी काय केले, निगेटिव्हिटी तिथे तयार केली तिथल्या लोकांची. काय, हे लोक बलाढ्य आहेत, बलवान आहेत, एका फाईट मध्ये 4 माणसं, आपण त्याच्यासमोर काहीच नाही. तर मोशे सोडून द्या तुमच्या. काय झालं, ही 10 माणसं आली बघून, आणि मग पूर्ण इस्रायलच्या जमावाचं वातावरण त्यांनी वाईट निर्माण केलं. स्वतः तर अविश्वासाने आले, पण बाकीच्या लोकांमध्ये कोण ते वातावरण तयार केले. नाही नाही लोक होता तेव्हा त्यांना माहिती जायचं. आणि जेव्हा कालेब आणि योशुआ आले, तेव्हा त्यांना विचारलं, तुम्ही काय पाहिलं, जाऊ शकतो, काय बोलले, जाऊ शकतो, काय नाही जाऊ शकतो. आणि पण ते 10 माणसं ते इस्रायलमध्ये आले, 10 ते बोलतील काय, पण परमेश्वराने आम्हाला वचन दिले तुला देशामध्ये घेऊन जाणार. त्यांनी पण माझ्यासारखं सगळं बघितलं असेल, एवढे मोठे बलाढ्य बलवान एक माणसं, पण ते म्हणाले की आम्हाला परमेश्वर देवा ही आहे ती भाकर आहे. हे रेडीमेड सगळे इन्सिडेंट, सगळे हा देश आहे, सगळं भरलेला देश, आपल्याला काही मिळत नाही. मला सांगा, भाकर बनवायला त्रास आहे, खायला द्यायला त्रास आहे, बनवायचा त्रास आहे. आणि ते काय म्हणतात की आई ती भाकर आहे, आणि ती आम्हाला फक्त खायची आहे, आपण का नाही खाऊ शकत. आणि एवढा 40 वर्षाचा प्रवास परमेश्वर आमच्याकडे कार्य करतो, आणि तो आपल्याला वचन देणार दिले की तुम्हाला मी घेऊन जाणार, तर आपल्याला भाकर फक्त खायची. आणि एवढ्या फक्त आले फक्त मजा आहे, खाण्यामध्ये पण मजा आहे. तुम्ही असे म्हणता की तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आला, ये मस्त मजा एन्जॉय करते, कारण ह्या प्रॉब्लेम मध्ये साक्षीदार बनतात. बरोबर, येशूचं वचन तुम्ही माझी साक्षी व्हाल, कधी सुद्धा तुम्ही कोण साक्ष नाही देत. चांगली राहिले, आज मस्त राहिले, पण लक्ष कधी ऐकायला देते, माझ्या आयुष्यात आज हा प्रसंग आला, याच्यातून जे वाईट गोष्टी तू साक्ष तयार होते की देव आपल्यास उपस्थित आहे, आम्हाला जाऊन जेवढं देखील ती मजा वाटत होती, नाही जायचं.
पण त्या 10 वर्षात इतकी नकारात्मक गोष्ट केली गेली ह्या लोकांमध्ये की अक्षरशः दगड उचलली मोशेला मारायला लोक. शेवटी मोशे पालता झाला, परमेश्वराला प्लीज मी खरं सांगते, तुमच्या लाईफमध्ये घरामध्ये असते बाहेर असते बाहेर असते जाऊन द्या, त्या माणसाला रागात बोला काय फरक नाही पडत. घरामध्ये असेल अशी व्यक्ती लक्ष नका देऊ त्या व्यक्तीकडे. म्हणजे मनुष्य काय करत असतात वातावरण जसे या लहान लोकांनी केलं असेल आणि अशा प्रकारे परमेश्वराने त्यांना साथ दिली. तुम्ही चांगल्या गोष्टी बघत, चांगल्या गोष्टी बघत, तुम्हाला सत्य जाणवलं की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आज जे त्याचे लग्न 20-25 वर्ष झाले किंवा 50 वर्ष झाले तरी तुमचे 50 वर्ष मागे मागे बघून बघितलं की तुम्हाला सत्ता जाणवली की कसा मी लग्नाच्या क्षणापर्यंत तुम्हाला समजून काय गोष्टी मी या दिवशी केलं, माझे दिवस, माझे मुलं, किती गोष्टी आहेत आमच्या आयुष्यामध्ये पाठीमागच्या की आम्ही आठवून देवाची स्तुती करू शकतो की मला त्याच्यातून बाहेर काढण्यास या इतक्या वाईट प्रसंगाला आम्ही जाणून कोरोनाच्या परमेश्वर आम्हाला किती वाचवतोय. आमच्या ते शेजारी वगैरे पण कोरोना पण आमची लेकरं सुरक्षित आहे, आम्ही सुरक्षित आहोत. या वयात परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि आम्ही शेवटपर्यंत हा विश्वास ठेवला की माझ्या बरोबर देव आहे. शेवटचं सांगते त्याच्या संदेशामध्ये नाही पण तुम्हाला आठवून देते. तुम्हाला योसेफाविषयी नाही, जुन्या करारामध्ये असेल 3 एज मध्येच त्याला स्वप्न वगैरे पडायचे. त्याला काय काय बरोबर आहे त्यावेळेस काय मान मिळवून करायचं स्वप्न पडलं सूर्यचंद्र तारे. मला असं जाणवं लागलंय मी सांगते सूर्यचंद्र तारे त्याचे नमन करताय असे 2-3 त्याला स्वप्न पडले. आता आपल्या वडिलांना सांगायचं की मला स्वप्न पडलं, भावाला कळायचं, वडिलांना कळायचं की परमेश्वराला काहीतरी काम बरोबर स्वप्नाद्वारे काहीतरी काम आणि तेव्हा ती भावाची म्हणजे काय एवढा लहान सगळ्या तुझ्या आम्ही काय नमन करणार, तुला मी पाया पडणार, तुझे काय आम्ही नतमस्तक होणार. सतत त्याला स्वप्न पडायचं तो सांगायचं भाव आपण बडबड करायचे जंगलमध्ये आलं भावाला काय जेवण वगैरे विचारायला भेटणार असं समोरून सगळ्या भावाने त्याला बघितलं त्याला मार मारून टाकायला बघूया नमन करतो घेतलं चल कोरड्या गेली फेकून दिलं मार. तितक्यात विद्यार्थी लोक तिथे बिझनेस जाणार एकदम लहान अरे म्हणे अक्षा मारता काम करायला आपल्याला पैसे बरोबर सिंपल गोष्ट आहे. मी ज्या नजरेतून बघितलं साधी गोष्ट लहानपणापासून आपण ऐकत झालो लगेच त्याला विकून टाकलं त्याने विकल्यानंतर त्याला घेऊन गेले बाजारामध्ये निलाव झाला त्याचा पोटीपर्यंत त्याला विकत घेतला बरोबर. पोटीपर्यंत विकत घेतला घरी आणला योसेफ फार सुंदर त्याचे केस वगैरे खूप सुंदर दिसायचे. आम्हाला बोलायला सजेस्ट होते त्यावेळेस आपण सांगायचे फार सुंदर होता योसेफ आणि त्याचे काय ते तांबूस केस एकदम हिरो दिसायचा चालला आम्हाला बोलायला सांगायचे. आम्ही लहान होतो त्यावेळेस सांगायचे एकदम चित्ररूप करायचे आणि ते पोटीवरची बायको त्याला ते लक्ष नाही दिलं इग्नोर केलं तिला माहिती वाटलं विचारत नाही मग तिने त्याच्यावर आरोप केला. आरोप त्याला जेलमध्ये टाकला. जेलमध्ये राजाचा कार्यक्रम त्याच्यामुळे एक दिवस त्याला पण त्याला स्वप्न पडलं बाहेर पडला त्याला अनुभव आला कार्यक्रम झाला की हा मनुष्य स्वप्न नाट्य सांगतो. एक दिवस राजाला स्वप्न पडलं. राजाला स्वप्न पडल्यानंतर त्या मला पण स्वप्नाचा अर्थ या माणसाने सांगितलं आणि खरा झाला त्याला विचारलं त्याला बाहेर काढतात जेलमधून ए बाबा ये मला स्वप्नाचा अर्थ सांग. योसेफाने त्याला स्वप्नाचा अर्थ सांगितलं आणि अशा प्रकारे योसेफ पूर्ण झालं मोठा असेल तर असं बरोबर शेवटी त्याचे भाव झोपायचं आलेच. आता मला सांगायला माहिती आहे आम्ही ऐकली ही गोष्ट लहानपणापासून. आता मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये परमेश्वर
या पूर्ण तुम्हाला आध्यात्मिक दिसत परमेश्वर इथे आहे, परमेश्वर इथे आला, योसेफ अशी बोलला, योसेफ असं कुठे परमेश्वर दिसत. ज्या वेळेस त्याला कोळशामध्ये टाकलं, त्याला मारण्याचा प्रयत्न सेवक करते, इतक्या लहान भावाच्या डोक्यात त्याला केलं की बाळा त्याला विकार तिथे परमेश्वर होता, तिथे परमेश्वर होता. तिथं त्याला उभं केला त्या लहान भावाच्या भावने की त्याला दिख तिथे जाऊन त्याला मारू, तिथे परमेश्वर होता. तिथून त्याला बाहेर काढलं. जेव्हा त्याला मिद्यानच्या हातामध्ये दिला, मिद्यानी लोक त्याला बाहेर घेऊन गेले, पण तिथं घेण्याच्या वेळेस जिथं पोटीफर त्याला विकत घेतलं, त्या पोटीफर परमेश्वर होता. कारण ही चेन त्याला परमेश्वराला निर्माण करायची होती. सगळी देवाच्या योजना वेगळ्या असतात. पोटीफरची बायको त्याच्यावरती बोलली, ती त्याला म्हणत होती माझ्याबरोबर काहीतरी बाबा झाला काय असे नाही झाला. पोटीफराच्या मध्ये बायकोमध्ये पण परमेश्वर होता, कारण तिच्याबरोबर राग परमेश्वराने केला, जातला जेलमध्ये टाक. तर राजाच्या स्वप्न सांगायला जेलमध्ये गेला पाहिजे. लक्षात ठेवा, डोक्याच्या पलीकडच्या परमेश्वराची इच्छा नाही. आणि परमेश्वराने त्याला तिथला कुठं होता, तो 3 एज मधला होता, मला म्हणून करू शकला. एक साधा माणूस होता, चांगल्या सुद्धा पाहिला खूप केलं असतं, पण नाही, एकूणच शिकला. कारण परमेश्वराची उपस्थिती योसेफाबरोबर होती आणि योसेफ त्याचा रिस्पेक्ट करत होता आणि परमेश्वर योसेफाचा रिस्पेक्ट करत होता. आमच्या आयुष्यामध्ये किती प्रसंग असे आम्हाला कळत पण असतात की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, आम्हाला मी कोणाला जवळ जरी बसतो लक्षात ठेवा, परमेश्वर किती आदर करेल असं म्हणू नका. काय देवाबरोबर शिक्षण ते नाही असं अजिबात नाही. लक्षात ठेवा, दवाखान्यामध्ये कोण आहे, डॉक्टर असते का, हॉस्पिटलमध्ये कोण जातं, आजारी माणसं जातात, परफेक्ट माणसं जातात, ते मी पण नाही हॉस्पिटल आहे का, आम्ही पण जातो. परमेश्वरांनी अशा लोकांमध्ये कार्य केले. तुम्हाला तशा प्रसंग काढण्यात लक्षात ठेवा, तुम्ही त्याची साक्षी होता. परमेश्वर तुम्हाला साक्षीच्या रूपात उभं करत नाही की तुमच्या देवाने तुमच्याकडे काय कार्य केलेलं आहे. ज्यामध्ये एखादा कधी विचार करू की तुम्हाला परफेक्ट असेल, परफेक्ट करून मिळत नाही, आपण स्वतः परफेक्ट नाही, दुसऱ्याकडून काय अपेक्षा. जीवनामध्ये एवढं लक्षात ठेवा की आयुष्याचे पाच तुम्ही लक्षात ठेवा की माझ्या आयुष्यात परमेश्वर किती मोठं कार्य केलेलं आहे. देवावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेस हेच मनामध्ये धरा की माझ्या बरोबर परमेश्वर, निघताना बाहेर माझ्या बरोबर परमेश्वर, बाहेर पडताना घरात येताना, तर आज आपल्या देवाची गरज आहे. पुन्हा कोरोना वाढले, पुन्हा लॉकडाऊन चालू झाले. जीवनामध्ये प्रत्येकासाठी प्रार्थना करा. माझ्या बरोबर तसं तू प्रत्येकाबरोबर प्रत्येकाला त्याचीच गरज आहे. आधार घ्यायचा माणूस देवाला दुसऱ्या चालल्याने म्हणून कदाचित सगळे विचार चालले तुम्हाला जो आपल्याच त्याच्यामध्ये आता तुम्हाला माझी गरज आहे. खरंच तुम्ही देवाला शेजारचा त्याच्यासाठी प्रार्थना करा. मनापासून रोज म्हणा की परमेश्वर माझ्या बरोबर. अरे बाबा काय आहे आपण प्रार्थना करू. सुधीच पात्र त्यासाठी परमेश्वर देवा या वचनाद्वारे तू माझ्याशी बोललास, तुझं पवित्र आत्मा कार्य करतो परमेश्वर. धन्यवाद, तुला त्याची ते दोन्ही दिली, तुला धन्यवाद देते देवा. तू आमच्याकडे उपस्थित आहेस. या वचनाद्वारे देवा प्रत्येकाचं माझं स्मरण केलंस, तुला धन्यवाद देते. तू तुझी वेळ तुझे हातात देते, मागण्या कल्पनेपेक्षा अधिक देतोस, तुला धन्यवाद देते. येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावाखाली आमेन.
चर्चसाठी जाहिराती अर्चना आंटी देतील. मी सुंदर इथे चालवलं त्याबद्दल तिचे आभार. म्हणजे परमेश्वर दोघींनाही आशीर्वादित करो. तसेच रविवारची उपासना पुढच्या रविवारची उपासना सकाळी 9 वाजता होणार आहे, 9 ते 10 या टायमामध्ये. आणि लेन समयातील दुसरा रविवार, लेन समयातील दुसरा रविवार 28 फेब्रुवारी. तसेच हा कुरार काउन्सिलिंग हा संडे पाळण्यात येणार आहे. संचालक असणारे आशिष लंबवेल कांबळे. तसेच संदेश देणारे असणारे मंडळीचे पालक रेव्हरंड डी.जी. जाधव. सोमवार 22 फेब्रुवारी ते शनिवारी 27 मार्च जे लेन प्रार्थना होणार आहेत त्या कदाचित होणार नाहीये. त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी. पण ज्यांची इच्छा असेल की आमच्या घरी प्रार्थना व्हावी उपास प्रार्थनेची, तर त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा माझ्याशी किंवा बाळासाहेबांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. किंवा ज्यांच्या घरी प्रार्थना होणार त्यांच्यासाठी शक्य असल्यास बुधवारी सायंकाळी 6:30 ते 7:30 मंदिरामध्ये उपासना घेण्यात येईल. त्यांच्या घरी जर इच्छा म्हणजे घरी जर होणार नसेल तर त्यांनी चर्च मध्ये बुधवारी 6:30 ते 7:30 दरम्यान प्रार्थना होईल त्यांच्यासाठी. प्रार्थनेमध्ये आजारी लोकांसाठी प्रार्थनेत आठवण ठेवावी. मंडळीतील बिशप साहेब, मंडळीचे बाळासाहेब पालखीनबाई आणि कुटुंबीय या महामारी निघून जाण्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. ज्यांचे कोणाचे वाढदिवस झाले असतील या आठवड्यामध्ये प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा. तसेच लग्नाचे वाढदिवस झाले असतील त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी उभा राहील. आपण दानार्पण घेऊ. गीत क्रमांक 743. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आता ही सुंदरशी वेळ दिली देवपा, आम्हाला ही सुंदरशी संधी दिली म्हणून तुमचे आभार मानते देवपा. लिंडाताईद्वारे आम्हाला सुंदरसा संदेश ऐकण्यात आला देवपा, तुमचे आभार मानते देवपा. देवपा मी आज येणार नव्हती देवपा. मी अर्चना आंटीला सांगणार होते आज मला जमणार नाहीये यायला देवपा. पप्पांना बरं नव्हतं देवपा. तुम्ही त्यांना आरोग्य दिलं देवपा, तुमचे आभार मानते देवपा. देवपा जसं आतापर्यंत तुम्ही आमचा सर्वांचा सांभाळ केला तसं इथून पुढे देखील तुम्ही सर्वांचा सांभाळ करा देवपा. कोरोना सारख्या या महामारीपासून येशूच्या नावाने देवपा हे सर्व संकट हे निघून जाऊ दे देवपा. इथून पुढे देखील तुम्ही सर्वांचा सांभाळ करा देवपा. येशू ख्रिस्ताच्या गोडाने पवित्र नावाने मागते म्हणून ऐक बाप्पा. आमीन. दोष माझे ना दिसणे प्रभु
दे. माझे दोष मजला दिसले, प्रभु येशूने दाखविले. खोल खोल सागरी बुडले, माफीने मला केली, माफीने मला. माझ्या पापासाठी मेला, माझ्या पापांसाठी मेला, प्रभु गेला. माझ्या पापांसाठी मेला, प्रभु गेला. सर्व दंड त्याने भरिला, माफी मला केली, माफी मला. येशू स्वर्गी गेला, गेला येशू स्वर्गी गेला. गेला येशू स्वर्गी गेला, सर्व शेषाने दाखविला. ही सुवार्ता कळवास कला, प्रेमे बोलला येशू, प्रेमे बोलला. माफी मला केली, माफी मला. बीना आंटीला सांग, बीना आंटी ऑनलाईन दानार्पणावरती प्रार्थना बीना आंटी करतील. आजच्या उपवासमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या बरोबर होतास प्रभू. ज्या विश्वासाने आम्ही तुझ्या पवित्र मंदिरात आलेलो आहोत बापा, आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू बोललेला आहेस बापा. तू आमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो दे बापा. वचन आमच्या जीवनात कार्य करू दे बापा, त्याप्रमाणे चालण्यास वागण्यास तो विश्वास, ते भय, ते प्रेम आमच्या अंतकरणात सदैव राहू दे बापा. धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. हे जे दान दिलं आमच्या विपुलतेमधून आम्ही थोडस दिलेलं आहे प्रभू, ते आशीर्वादित कर. तुझ्या सेवे करता, तुझ्या कार्य करता ते खर्च होऊ दे बापा. सर्वांना आशीर्वादित कर. आमची प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो ईश्वर. आमचं येणं सुखरूप केलं, जाणं देखील सुखरूप. पूर्ण आठवडा आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो दे बापा. आम्हाला आमच्या बरोबर सदैव राहा, वाईटापासून राख. मंडळीला तुझ्या रक्ताखाली ठेव. तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागतो म्हणून आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आपल्या न्यास सोडल्या तसेच तो आमची न्यास, आणि आम्हाला ही सर्व काळ तुझीच.
హలో హలో ప్లీజ్ వెయిట్. ఓకే दो अच्छा ओके येस पाल साहेब ऑनलाईन. आता आमच्या प्रभू ख्रिस्ताची कृपा देवाचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्मिक संगती सहभागिता परमेश्वरा आजच्या उपासनेमध्ये तुझे चालक आणि पालक परमेश्वरा तर उपासक समस्त मंडळी तर विश्वासणारे परमेश्वरा या दिवसातून जात असताना महान असा आशीर्वाद तुझी पवित्र संगती संस्कृता प्रभू आमच्यावर आता आणि गाणे असो आमेन आमेन थँक्यू पाल.